2012 मध्ये दिल्लीमध्ये तिच्यावरती बलात्कार करण्यात आला आणि तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्याला आम्ही नाव दिलं निर्भया. 2017 मध्ये उन्नावमध्ये परत अशीच घटना घडली. तिच्यावरती बलात्कार करून तिचं शरीर झाडाला लटकवण्यात आलं. त्याला आम्ही नाव दिलं निर्भया 2. 2019 मध्ये पुन्हा हैदराबादमध्ये अशीच घटना घडली. यावेळी मात्र तिच्यावरती बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आलं. त्याला आम्ही नाव दिलं निर्भया 3. 2019 पर्यंत आम्ही काय केलं? आम्ही मेणबत्त्या जाळल्या, आमचे डीपी काय केले, आम्ही सोशल मीडियावरती व्यक्त झालो. पण हे किती दिवस? 4, 5, 6 दिवस. त्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी विसरून गेलो. तोपर्यंत अशा आमच्या देशातील हजारो निर्भया देवाघरी गेल्या होत्या. परंतु आता मात्र विचार करण्याची वेळ आहे. आता मेणबत्त्या जाळायच्या नाहीयेत, तर बलात्कार करणाऱ्या आरोपीला भर चौकात आपल्याला जाळायचं आहे. आता मला एक गोष्ट कळत नाही, सरकार जर एका रात्रीत चलन बदलू शकत असेल, राजकारण्यांचे पगार वाढण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवू शकत असेल, अहो एवढंच काय, सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी जर संसद रात्रभर उघडी राहू शकत असेल, तर बलात्कार विरोधी कायदा पास करण्यासाठी सरकार विलंब का करतंय? माझी महाराष्ट्र शासनाला किंबहुना केंद्र सरकारला कळकळीची विनंती आहे. आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे, आम्हाला सुरक्षित बहीण योजना हवी आहे. ज्या दिवशी बलात्कार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच दिवशी रात्री 7 वाजता फासावर लटकवण्यात येईल, त्याच दिवशी आम्ही म्हणू महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील आमची प्रत्येक मुलगी, प्रत्येक बहीण आणि प्रत्येक स्त्री सुरक्षित आहे.